पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे। अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नजर कैदेत ठेवले। मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसनं विरोध केला आणि या दौऱ्यादरम्यान आंदोलनाचा इशारा दिल्यानं पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। सोलापूर दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधानांचं खास सोलापुरी पद्धतीनं स्वागत केलं जाणार आहे। माजी आमदार नरसय्या आडम यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना मानाचा फेटा बांधून त्यांना सोलापुरी चादर आणि सोलापुरी टॉवेल भेट दिला जाईल। सोलापूरच्या कष्टकरी कामगारांनी हातानं विणलेली शॉलही मोदींना देण्यात येणार आहे। जरांगे आणि सरकारचं शिष्टमंडळ यांच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। सरकारी शिष्टमंडळानं सलग दुसऱ्या दिवशी जरांगेंची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतली आणि या भेटीमध्ये सगळेसोयरे मसुद्यावर चर्चा झाली। या नव्या मसुद्यावर जरांगे आज सकाळी 11 वाजेपर्यंत निर्णय घेणार आहेत। दरम्यान कुणबी नोंदी मिळूनही प्रमाणपत्र न दिल्यानं जरांगे आक्रमक झालेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची धावपळ सुरू झाली। आतापर्यंत जेवढ्या नोंदी सापडल्यात त्याचं तात्काळ वाटप करा असे आदेश महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिर आयोजित करून प्रमाणपत्र वाटप सुरू करण्याचे आदेश दिलेत। आपल्यावर गोळ्या झाडल्या तरी माघार नाही, आपल्याला गोळ्या झाडून मारलं तर विचार मारू देऊ नका। महाराष्ट्र बंद ठेवून शांततेत आंदोलन सुरूच ठेवा असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय। जो मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याचा राजकीय सुपडा साफ करणारच अशी आक्रमक भूमिका जरांगेंनी घेतली। मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघणाऱ्या मोर्चाचा पुण्यामध्ये खराडी वाघोली परिसरामध्ये मुक्काम असणार आहे आणि या पार्श्वभूमीवर वाघोली खराडी परिसरातील नागरिकांची एक बैठक झाली। मराठा मोर्चाच्या मुक्कामाचं नियोजन यामध्ये करण्यात आलं। मुंबईमध्ये 3 कोटी मराठा 10 लाख गाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन येणार असल्याच्या इशाऱ्यानंतर सरकार जागं झालं। त्यामुळे सरकारकडून 54 लाख कुणबी दाखले दिले जात असल्याचं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले। मात्र सरकारवर दबाव आणून ओबीसीमध्ये शिरण्याला आमचा स्पष्ट विरोध असल्याचंही ते म्हणाले। येऊया इतर काही बातम्यांकडे। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर तोंडसूक घेतलं। सोलापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेतल्या कोकणातील कोणी भुरटा नेता येऊन पदाधिकारी नेमतो। ग्रामपंचायतीलाही निवडून येण्याची त्याची पात्रता नसलेल्या या पदाधिकाऱ्यामुळे आपण सोलापूरमध्ये लक्ष घालत नसल्याचं सावंत म्हणाले। त्यामुळे कोकणातील हा नेता नेमका कोण आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे। अकोल्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला गळती लागली आहे। शिंदे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख संदीप पाटील यांनी मुंबईमध्ये अजित पवार गटात प्रवेश केला। शिंदे गटाचा अकोला जिल्ह्यातला नेतृत्व हे कमकुवत असल्याचा आरोप संदीप पाटील यांनी यावेळी केला। ठाकरेंचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा प्रकरणात खासदार नवनीत राणांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। सत्र न्यायालयामध्ये आदेशाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। हे प्रकरण रद्दबातल करावे यासाठी नवनीत राणांनी याचिका दाखल केली आहे। 21 फेब्रुवारीला या प्रकरणात सुनावणी होणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या खिचडी घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आलेला ठाकरे गटाचा सचिव सूरज चव्हाण याला 4 दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली आहे। त्याला बुधवारी ईडीनं अटक केली होती। ईडीच्या विशेष न्यायालयानं अधिकच्या चौकशीसाठी त्याची 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली आहे। एमपीएससीची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे। विनायक पाटीलनं पहिला क्रमांक मिळवलाय। मुलींमध्ये पहिला येण्याचा मान हा पूजा वंजारीनं मिळवलाय। तर वर्ग 1 आणि वर्ग 2 मधील 613 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती। कालच उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि कालच अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली। बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची आहे। मुंबईतल्या वरळी भागामध्ये तटरक्षक दलाच्या कार्यालयाला लागून असलेली दरड काही महिन्यांपूर्वी कोसळली होती। त्यामुळे संरक्षक भिंत उभारण्याची मागणी होत होती। झी 24 तासने ही बातमी दाखवलेली। त्यानंतर स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या निधीतून संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे आणि त्याचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं। नाशिक जिल्ह्यातल्या येवला तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी उपोषण सुरू केले। जमिनीची परस्पर खरेदी विक्री करणाऱ्या गुंडांना अटक करा अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली।
अहमदनगर जिल्हा परिषदेतल्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाची सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांनी तोडफोड केली। नगर तालुक्यातल्या काही गावांमध्ये जलजीवन मिशनच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पोटेंनी केला आणि याबाबत पाठपुरावा करून सुद्धा माहिती मिळत नसल्यानं आक्रमक झालेल्या पोटेंनी हे पाऊल उचललं। वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धरणं आंदोलन करण्यात आलं। शेतमालाची निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी, सक्तीची कर्ज वसुली बंद करून संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी या मागण्यांचं निवेदन यावेळी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। येवला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले। शेती सिंचनासाठी पालखेड डावा कालव्याचं पाणी न मिळाल्यानं शेतकरी संतप्त झाले। जोपर्यंत वितरिका क्रमांक 36ला पाणी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं पवित्रा शेतकऱ्यांनी। पुण्यामध्ये दस्त नोंदणी विभागाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे। अधिकारी चुकीच्या पद्धतीनं काम करत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन तक्रार केली। भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून चौकशी करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। गोंदियातल्या सालेकसामध्ये 10 लघु सिंचनाचे प्रकल्प रखडलेले आहेत। 15 वर्षांपूर्वी 600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता। आतापर्यंत केवळ 162 कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि त्यानंतर विविध कारणांनी विकास कामं बंद पडली, त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे। सोलापूरच्या माळशिरसमध्ये सक्तीनं होणारी शेतकरी वसुली थांबवण्याचे आदेश देण्यात आले। तालुका दुष्काळग्रस्त जाहीर असताना काही संस्थांकडून वसुली सुरू होती। याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं होतं। या पार्श्वभूमीवर सक्तीनं वसुली केलेल्या संस्थांना शेतकऱ्यांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले गेले। गोंदिया जिल्ह्यातल्या धान खरेदी केंद्रावर 22,80,000 क्विंटल धान खरेदी करण्यात आले। मात्र शेतकऱ्यांचे गेल्या 1.5 महिन्यांपासून 316 कोटी रुपयांचे चुकारे थकले, त्यामुळे 45,000 शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली। कांद्याची आवक घटली त्यामुळे निर्यात बंदी झाल्याचं केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या। कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी आपण वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं। तर केंद्र सरकार निर्यात बंदीबाबत सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास निफाडमध्ये त्यांनी व्यक्त केला। वर्ध्यात शेतीमध्ये तूर काढणीची कामं वेगात सुरू आहेत। मात्र तुरीच्या उत्पादनात यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। डिसेंबर महिन्यातील ढगाळ वातावरणाचा तुरीच्या उत्पादनाला फटका बसला आणि त्याची आर्थिक झळ शेतकऱ्यांना बसली आहे। नवी मुंबई एपीएमसीमध्ये काळ्या द्राक्षांची आवक वाढली आहे। बाजारात 4 ते 5 प्रकारची काळी द्राक्ष दाखल झाली आहेत। मात्र पुरवठ्याच्या मानानं मागणी कमी असल्यानं त्याचे दर कमीच आहेत। एप्रिलपर्यंत द्राक्षांचा हंगाम सुरू राहणार आहे।